नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण वॉर्मिंग अप आणि चिटचॅट हे पाहिलं. मग आता आपण द सॉन्ग ऑफ सॉंग्स हा धडा पाहणार आहोत. मग आता हा धडा सुरू करत असताना याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट ऑल हार्ड वर्ड्स, म्हणजे आपल्याला जे कठीण शब्द असतात ते आपल्याला लिहून घ्यायचे इन युअर नोटबुक. म्हणजे जेणेकरून आपल्याला काय असेल की इट विल बी हेल्प टू नो दी मीनिंग ऑर पॅसेज. म्हणजे आपल्याला तो मीनिंग असेल, तो पॅसेज यातलं समजण्यासाठी आपल्याला याची मदत होत असते. उदाहरणार्थ आता आपण जर विचार घेतला एक्झॉस्टेडचा अर्थ असा आहे की थकलेला. एक्सक्विजिट म्हणजे अतिशय छान, अप्रतिम. मग असे आपल्याला शब्द हे जर आपण लिहिले, आपण समजा नोट डाऊन केले इन अवर नोटबुक, इट इज सो इझी टू अंडरस्टँड मीनिंग ऑफ पॅसेज. आपल्याला त्या पॅसेजचा मीनिंग समजणं सोपं जातं. स्लोली, जेंटली द एक्झॉस्टेड म्युझिशियन लेड हिज तानपुरा ऑन द कार्पेट. हळुवार, एकदम असं शांततेने द एक्झॉस्टेड म्युझिशियन लेड हिज तानपुरा ऑन द कार्पेट. त्या थकलेल्या म्युझिशियननं तो जो तानपुरा आहे तो कार्पेटवरती ठेवला. अँड द एक्सक्विजिट स्ट्रेन ऑफ राग दरबारी स्टील व्हायब्रेट विदिन द हॉल. आणि अप्रतिम स्ट्रेन, ज्या लहरी होत्या संगीताच्या राग दरबारी, ह्या त्या हॉलमध्ये अजूनही व्हायब्रेट होत होत्या. एम्परर अकबर लुक्ड अप, हिज आईज लिट विथ ॲडमिरेशन. मग तो जो बादशाह अकबर असेल त्यानं वर पाहिलं, म्हणजे प्रशंसेच्या सुरामध्ये, आणि तो म्हणाला वंडरफुल, छान. ही सेड सुपर, अतिउत्तम, सुपर. अँड आय लिसन टू यू एव्हरी डे. मी तुम्हाला रोज ऐकतो. बट आय कांट सीम टू हॅव इनफ. पण मला ते अजूनही ऐकावंसंच वाटतं किंवा माझं समाधान काही होत नाही. पुढे मग तानसेन बो इन अ सायलेंट ग्रॅटिट्यूड. तानसेन हे त्याला नमन करून कृतज्ञतेने म्हणतात, आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल. तानसेन बो इन अ सायलेंट ग्रॅटिट्यूड, त्याला ते प्रतिसाद देतात. पुढे अकबर काय म्हणतो, आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड. मला असं वाटतं की या जगामध्ये तुमचा जो आवाज आहे हा खूप सुंदर आहे. सेड अकबर. बट आय डोंट शहनशाह, सेड तानसेन विथ अ स्माईल. थोडं हसत, थोडं स्माईल करत, स्मित हास्य करत तो तानसेन म्हणतो बादशाहला, शहनशाहला, नाही महाराज, देअर इज अ समवन हू सिंग्स फार बेटर दॅन आय डू. कोणीतरी आहे की तो माझ्यापेक्षा खूप छान गाणं म्हणतो. बघा, इट इज अ सिन्सिरिटी. म्हणजे आपण याला काय म्हणत असतो की हे औदार्य आहे, हा मोठेपण आहे. हा तानसेन सांगतोय की देअर इज अ समवन हू सिंग्स फार बेटर दॅन आय डू. माझ्यापेक्षाही कोणीतरी छान गाणं म्हणतं. रिअली क्राईड द डिसबिलिव्हिंग अकबर. थोडं अविश्वासाने अकबर म्हणतो, खरोखर, खरंच का? देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. मग त्याला माझ्या दरबारात आपण गायला लावू. कॅन यू अरेंज इट. तू असं घडवून आणू शकतो का? कॅन यू मॅनेज इट. तानसेन शुक हिज हेड. तो मान हलवतो. आय एम अफ्रेड ही विल नॉट कम सायर. मला भीती वाटते महाराज की तो इथे येणार नाही. सायरचा अर्थ आहे महाराज. व्हॉट. नॉट इवन इफ ही हिअर्स दॅट द एम्परर हिमसेल्फ हॅज समन हिम. की त्यानं असं ऐकलं की समजा बादशाह, सम्राट जरी त्याला बोलवत असेल तरी तो येणार नाही का? नो, नॉट इवन देन. नाही, तरी तो येणार नाही. धिस रिप्लाय वुड हॅव एनरेज एनी अदर एम्परर. हा जो रिप्लाय होता, ही जी प्रतिक्रिया होती, या प्रतिक्रियेने बादशाहला किंवा कोणत्याही सम्राटाला राग आला असता. बट अकबर वॉज डिफरंट. अकबर वेगळे होता. अँड व्हेरी वेल उस्तादजी, सेड अकबर. ठीक आहे, असू द्या. स्माइलिंग इन टू तानसेन हाफ स्केर्ड आईज. त्या तानसेनची थोडं घाबरलेली प्रतिक्रिया होती, डोळे होते, त्यांच्याकडे पाहून त्यांनी म्हटलं, ठीक आहे उस्तादजी, व्हेरी वेल. इफ ही डझंट कम, ते इथे येणार नाहीत ना, आय शॅल गो टू हिम मायसेल्फ. आपण स्वतःहून त्यांच्याकडे जाऊ.
विल यू टेक मी टू हिम, तुम्ही मला तेथे घेऊन जाल का? मग यस सायर, प्रोव्हाइडेड यू डू नॉट कम्स ॲज द एम्परर ऑफ हिंदुस्तान. महाराज, मी करू शकणार नाही का? यस, यू डू नॉट कम ॲज द एम्परर ऑफ हिंदुस्तान. तर म्हणताय यस सायर महाराज, प्रोव्हाइडेड यू डू नॉट कम ॲज द एम्परर ऑफ हिंदुस्तान, तुम्ही जर हिंदुस्तानचे सम्राट म्हणून येत नसाल तर आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक, मी त्याच्याकडे संगीताचा निस्सीम भक्त म्हणून जाणार आहे, असं बादशाह म्हणतात. संत हरिदास वॉज द मॅन तानसेन हॅड स्पोकन ऑफ. तानसेन बोलत होते आणि म्हणत होते, सांगत होते की संत हरिदास त्यांचं नाव आहे. ही हॅड बीन तानसेन म्युझिक टीचर अँड ही लिव्ड द ऑस्टिअर लाईफ ऑफ हर्मिट. ते साधेपणाने आणि एकांतवासामध्ये ते जीवन जगत आहे आणि ते माझे शिक्षक आहे. व्हेन तानसेन अँड द एम्परर रीच हिज हट, आणि तानसेन आणि अकबर त्यांच्या झोपडीजवळ गेले. ही वॉज बिझी विथ हिज डेली चोर, त्यांच्या दैनंदिन कामामध्ये ते व्यस्त होते. वेन दे आस्क्ड हिम टू सिंग ही स्माइल्ड बट सेड फर्मली, आय एम लॉंग पास द एज फॉर सिंगिंग. त्यांनी म्हटलं की आम्हाला तुम्ही गाणं म्हणून दाखवा. ते थोडं स्मित हास्य केलं आणि त्यांनी म्हटलं ठामपणे की आता माझं गाण्याचं वय हे निघून गेलेलं आहे. इवन हिज फेवरेट प्युपिल कुड नॉट परसुडेट हिम टू चेंज हिज माइंड. त्यांचं जे आवडतं विद्यार्थी होता तानसेन, तो सुद्धा त्यांचं मन वळवू शकला नाही. बट तानसेन न्यू हाऊ टू गेट राऊंड हिम. पण तानसेनला माहिती होतं की यांना आपण कसं तयार करायचं, तानसेनला माहिती होतं. ही ऑफर्ड टू सिंग बिफोर हिज गुरु, आणि त्यानं त्यांच्या गुरुसमोर त्याला स्वतःला सादर करण्यास सुरुवात केली. अँड ही मेड अ डेलिब्रेट मिस्टेक, आणि मुद्दाम, जेणेकरून आता तानसेन मिस्टेक करू लागला, चुका करू लागला. दॅट्स नॉट द राईट नोट तानसेन. आणि गुरुजी म्हणाले, ओरडले, आश्चर्य वाटलं, तानसेन, हे जे तू गात आहे, हे जे मूळ स्वर तू काढत आहे, हे चुकीचे आहे. व्हॉट हॅज हॅपन टू यू, तुला काय झालं असं? बघा, एखाद्या डिव्होशनल, एखाद्या डेडिकेशन म्हणजे समर्पण केलेला शिक्षक हा चूक कधी मान्य करत नाही होत त्याला मान्य. म्हणून आता ते गुरुजी म्हणताय, संत हरिदास म्हणताय की काय घडतंय, काय झालंय? तानसेन डिड नॉट सीम टू अंडरस्टँड हिज टीचर अँड ही मेड द सेम मिस्टेक अगेन. तानसेन त्यांना थोडं टाळल्यासारखं करतो आणि पुन्हा तीच चूक पुन्हा पुन्हा करतो. आणि एक्झॅपरेटेड संत हरिदास टूक द तानपुरा, थोडं डिचवलेल्या भाषेमध्ये हरिदास काय करतात, तानपुरा घेतात अँड टू राईट नोट, आणि एक मूळ स्वर चांगला ते काढायला सुरुवात करतात. देन ही वेंट ऑन द नेक्स्ट अँड द नेक्स्ट, आणि पुढे पुढे ते गात असतात. द म्युझिक स्प्रेड अक्रॉस द फॉरेस्ट, आणि म्युझिक काय होतं तर त्या जंगलामध्ये खूप दूरपर्यंत दरवळतं, पसरतं. लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ डॉन अँड द फ्रॅग्रन्स ऑफ जास्मिन, सकाळी सकाळी जे किरणं पडतात सूर्याची त्याप्रमाणे आणि जास्मिनच्या सुगंधाप्रमाणे ते आता त्या जंगलामध्ये पसरत आहे. बोथ अकबर अँड तानसेन लिसन टू द हिम ॲज इफ दे वेअर हिप्नोटाइज अँड द एम्परर रिअलाइज दॅट तानसेन हॅड स्पोकन द ट्रूथ. आणि आता त्यांना जाणीव झाली की तानसेन जे सांगत होता ते अतिशय बरोबर सांगत होता, कारण बोथ आर हिप्नोटाइज बाय द संत हरिदास सिंगिंग. पुढे ही हॅड नॉट नोन दॅट म्युझिक कुड बी लाईक धिस, असंही म्युझिक असू शकतं याची जाणीव त्यांना झाली. ही हॅड सर्टनली नेवर हर्ड एनिथिंग लाईक इट बिफोर, अशा प्रकारचं संगीत त्यांनी कधीही ऐकलेलं नव्हतं. ॲज दे वॉक्ड बॅक द एम्परर सडनली ब्रोक द सायलेन्स टू आस्क तानसेन. परत जात असताना त्यांनी शांततेचा भंग केला आणि ते म्हणाले, वाय कांट यू सिंग लाईक हिम उस्तादजी, उस्तादजी तुम्ही असं का गाणं म्हणत नाहीत? तानसेन स्मित हास्य केलं आणि म्हणाला, शहनशाह, आय सिंग ॲट युअर कमांड, द कमांड ऑफ द एम्परर ऑफ हिंदुस्तान. मी जे गाणं म्हणतो ना ते
हिंदुस्थानच्या सम्राटाच्या आज्ञेवरून गाणं म्हणतो. बट गुरुजी सिंग्स फॉर वन हू इज अ मास्टर ऑफ इवन किंग्स. जो राजांचा राजा आहे, सम्राटाचा सम्राट आहे, म्हणजे देव यांच्या आज्ञावरून ते गाणं म्हणतो. हिज म्युझिक स्प्रिंग फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज सोल. आणि ते म्युझिक त्यांच्या हृदयापासून येत असतं. फ्री अँड अनआस्क फॉर. आणि ते एकदम स्वच्छंदी असतं. हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिव्हाइन. आणि माझं म्युझिक, माझं गाणं हे सुंदर आणि डिव्हाइन असावं, लौकिक असावं अशी अपेक्षा मी का करावं? कारण विद्यार्थी मित्रांनो, माणूस जर फ्री असेल, सपोज समवन इज अ फ्री टू क्रिएट सम रिनोव्हेशन, सम वर्क, ही विल बी डेफिनेटली डज इट, डू इट. म्हणजे तो करतो, पण त्याला जर बंधनं असली, सम रिस्ट्रिक्शन, तर ही विल नॉट टू डू लाईक धिस. तो चांगलं करत नाही. ओके, थँक्यू.